एक महत्त्वाची बातमी, तुम्ही जर मध्य रेल्वेने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी बघा। मुंबईमध्ये मध्य रेल्वे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झालाय। तांत्रिक बिघाड झालाय, ज्याच्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचं समजतंय। अगदी ऐन गर्दीची वेळ आहे, सगळ्यांना कार्यालयामध्ये पोहोचायची ही वेळ आहे आणि अशातच आता मध्य रेल्वेच्या गाड्या सध्या उशिराने धावतात। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, नेमकं कुठल्या स्टेशनला हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे आणि कुठल्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झालाय? रिद्धी, कर्जत कसारा या मार्गावर हा खोळंबा झालेला आहे आणि सीएसएमटीच्या दिशेने येणारी वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू असलेली पाहायला मिळते। 15 ते 20 मिनिटं ही वाहतूक उशिराने आहे आणि यामुळे सकाळी जाणाऱ्या चाकरमान्यांचा सुद्धा यामुळे खोळंबा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अनेक स्थानकांवर गर्दी सुद्धा ही सकाळी चाकरमान्यांची झालेली आहे। काहीतरी तांत्रिक बिघाड जो आहे तो झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही सकाळी विस्कळीत झाली आणि त्यामुळे हा सगळा उशीर झालेला पाहायला मिळतो। वेळापत्रकात जो आहे तो हा सगळा उशीर झालाय, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत आहे आणि यामुळे चाकरमान्यांचे हाल आपल्याला होताना पाहायला मिळतो। जी, कधीपर्यंत हा सगळा तांत्रिक बिघाड दुरुस्त होऊ शकतो धनंजय? बिघाड जो झालाय त्या सगळ्या संदर्भातली तपशील हे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेले आहे आणि त्या ठिकाणी काम जे आहे ते सुद्धा सुरू आहे। लवकरात लवकर हा जो बिघाड धनंजय, तुम्हाला थोडंसं थांबवते। जनसंपर्क अधिकारी असणारे स्वप्नील नीला सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नीलजी, नेमकं काय अडचण आलेली आहे याची आपण माहिती घेतली का आणि ही कधीपर्यंत आता सेवा सुरळीत होईल मध्य रेल्वेची? याच्यामधली सेवा याच्यामध्ये आपली जी आहे इलेक्ट्रिक सप्लाय जो असतो तो डिस्कंटिन्यू झाला होता। आपल्याकडे टाटा पॉवर कडनं इलेक्ट्रिक सप्लाय येतो आपल्याकडे ठाकुर्लीचा, त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे आपला इलेक्ट्रिक सप्लाय पूर्ण गेला होता, तो आता रिस्टोर करण्यात आलेला आहे आणि ज्या गाड्या आहेत त्या देखील 1 बाय 1 सुरू झालेल्या आहेत सगळीकडच्या। त्या 3-4 जागी आपल्या ज्या गाड्या थांबल्या होत्या त्या आता हळूहळू पूर्ववत झालेल्या आहेत। याच्यामध्ये बाकी दुसरी काहीही तांत्रिक अडचण नव्हती। ऍज सच आपण म्हणू शकतो की लाईटचा सप्लाय जो आहे, इलेक्ट्रिक करंटचा जो सप्लाय आहे तो आपला डिस्कंटिन्यू झाला होता आणि रेल्वेची डिमांड जी असते ती ह्यूज डिमांड असते, त्याच्यामुळे लगेच दुसऱ्या कुठल्याही सोर्सवरनं ते भरणं आपल्याला शक्य नसतं। त्याच्यासाठी आपल्याला रिस्टोर होईपर्यंत थांबावं लागलं। अगदी स्वप्नीलजी, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत यासाठी।